सन्माननीय सहकारी त्यांनी भेटून मला एक निवेदन दिलं. त्यांनी सांगताना असं सांगितलं की 2 दिवसापूर्वी उद्घाटनाच्या वेळेस ज्यावेळेस मुख्यमंत्री आलेले होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना पण त्यांनी निवेदन दिले, पण त्यांची चर्चा होऊ शकली नाही. कारण मुख्यमंत्री घाई गडबडीत होते, प्राईम मिनिस्टर होते, त्यावेळेस प्रोटोकॉल आणि सगळी सिक्युरिटी ह्याच्यामुळे ती काही चर्चा करता आली नाही. आता त्यांचं निवेदन मी अतिशय बारकाईनं वाचलं आणि ह्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात शिवाजीराव जाधव म्हणून वकील आहेत, आपले प्रॉपर ते हिंगोलीचे आहेत, पण अनेक वर्ष दिल्लीमध्ये ते वकिली व्यवसाय त्या बाबतीमध्ये करतायत. आणि त्यांनी निवेदनात असं पण मला लिहिलेलं होतं की साधारण स्वतः शिवाजीराव जाधवांची आणि हरीश साळवे साहेबांची ज्येष्ठ वकील यांची 3 फेब्रुवारी 2025ला ह्या दाव्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि स्वतः साळवे साहेबांनी देखील दाव्याच्या सुनावणीसाठी येण्याचं आश्वासन दिलं आणि तेव्हा दावा मेन्शन करून लवकरात लवकर सुनावणी होण्याच्या दृष्टीनं वरिष्ठ पातळीवर प्रयत्न व्हावा अशा प्रकारची प्रकाशरावांची मागणी आहे. मी शिवाजीराव जाधवांशी बोललो. जाधव म्हणाले की दादा मी आज संध्याकाळी निघालेलो आहे दिल्लीला येण्याच्याकरता आणि मी सोमवारी पुन्हा ह्या संदर्भामध्ये साळवे साहेबांशी बोलतो. मी आज गेल्यानंतर मी आणि एकनाथराव आम्ही बरोबरच जाणार आहे. तर बरोबर जात असताना आम्ही पण ह्याच्याबद्दलची चर्चा करतो. कारण ज्यावेळेस एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना 14/12/2022च्या काळात स्वतः देशाचे गृहमंत्री त्यावेळेसचे आणि ह्यावेळेसचे पण अमित शाह साहेबांनी असं सांगितलेलं होते की कर्नाटकचे 3 मंत्री आणि महाराष्ट्राचे 3 मंत्री यांची एक बैठक त्या ठिकाणी आयोजित करावी आणि त्यांनी ती समिती त्यांची करून त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यामध्ये चर्चा करावी. परंतु दुर्दैवाने ह्या 3 तिकडच्या 3 आमच्या मंत्र्यांची डिसेंबर 22 पासून म्हणजे आता 23 गेलं, 24 गेलं आणि 25 आलं, एकही बैठक झाली नाही. त्याबद्दलची खंत एक मध्य